दर्जेदार चकना बिकना खाऊन रिलॅक्स सगळे झोपल्यावर 100 लोकांमध्ये 91 लोक दारू पितात. तुमचं काय मत? हे शेतकरी जाऊ दे, हे कधी मध्ये पेतन कोणताही मार खातं त्याचं काय नाही. हे आपलं कधी पोळ्याच्या दिवशी जत्राच्या दिवशी पियालं का कोणी त्याच्या कानपट्टी देतं. पण हे सुशिक्षित लोक निवांत संध्याकाळी पेतात. सगळं झाल्यावर रिलॅक्स टेबलवर बसायचं, जिरोचा बल्ब लावायचा, मंद प्रकाश, चकना, बायको फ्रीज मधून बाटली काढणार, सिस्टमॅटिक पेना, त्याला दर्जेदार बेवडा म्हणायचं. आणि त्याची बायको म्हणते त्यांच्या वागण्यात आता पहिल्यापेक्षा फार बदलला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं. पण आता मला कळलं, त्याला खांब्या देऊन पालथं पडलं ना, सकाळ पोत उठानं सुद्धा लय वखत ग, लय वखत. आणि कोरड पडली का वकारीच साठीत ग, वकारीच साठीत. पण त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा बदलला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बापानं खांदा दिलाय पोरांना नाही 4 वर्षात. आम्ही विचार करायला तयार नाही. पोरं मेली तर बाप आहे, असे घर आहेत का नाही? बोला. हे पोरं मेली आणि बाप आहे, आई आहे, पोरगा मेलाय, अशी चित्र आहे सध्या. एवढे 40% क्वालिटी पोरं वर्गात नाहीत. 70ची पल्सर, 30,000चा स्क्रीन टच मोबाईल, पण खिशात 500 रुपये. हाना मोटरसायकल चालला, कुत्र्याला थाडीन, पोरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढीन. आम्हाला पाहिलं का खाकारा टाकीतो, मुळ्या त्याचा कोंब दुख होतो ना त्याचा. आम्हाला पाहिलं का हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बापाने खांदे दिलेत पोरांना, दिलेत का नाही? बोला. पहिली फांदे काम, दुसरी फांदे क्रोध, तिसरी फांदे लोभ, चौथी फांदे मत, 5वी फांदे मत्सर आणि 6वी फांदे अहंकार. किती झाल्या? 6. आता किती राहिला? बस फिट बसलं कीर्तन. ह्या मापात कळलं का? कळलं. दुसरी फांदे आशा, पाऊस पडल आशा. कापसात 9,500 कापूस होता, दिला नाही. आता नवीन निघायची वेळ आली. पहिला इकी तो कवा झोपतोय कापसावर, खालू नाही गरम. 7,500 सोयाबीन झाली तर दिली नाही. वर्षभर ठेवून 5 वर्षाला दिली. 5 आशा. 288 जणांना वाटतं आमचा शपथविधी व्हावा. आशा एवढे Oh,
पुढची फांद्या सोडायच्याच नाही. काम क्रोध लोभ हे काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 6 आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा आणि तितिक्षा. आता एक वाक्य फायनल आहे का? म्हणजे पहिला मुद्दा समजा. अज्ञानाची मुळी तोडा. कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, पांडुरंग सोडून आपलं कोणी नाही. ही सगळी भामटेची टोळी आहे. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम करायला कोणाला कोणत्याही बाईने नवऱ्यासाठी उडी घेतली नाही आणि कोणत्या प्रियकरास कोण कोणाचा मित्र नाही. आपला मित्र आपल्या संगच येतो आणि अपघात झाल्यावर म्हणतो मी म्हणत होतो शेवटची क्वार्टर घेऊ नको, त्यानं ऐकली नाही, खोबा गेला. हे बायका पोरं पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं आणि प्रियशीला घेऊन मी येड्या बाबलीत बसलं. बाबूला येडी आणि ती पोरगी त्याला बाबलीतच म्हणायची माझ्या डोळ्यात काय, माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिनं बाबलीतच सोडून दिला. हे प्रेम बेम ह्या सगळ्या लबाड आहे. फक्त 3 गोष्टी जगात सत्य आहे. संत भगवंत आणि देवाचं नाव. संत ग्रंथ आणि भगवंत आणि देवाचं नाव. बाकी हे दिसते ना तुम्हाला, हे सगळं लबाड आहे. बरेच लोक म्हणतात आमच्यावर लोक प्रेम करतात. चुकीचं आहे. काही लोक म्हणतात मला जनतेने सरपंच केलं. तुझ्या झालेल्या खर्चाची टॅली मार तो पद केवढ्याला घेतलं. तू भ्रमाते बावळाटा 13 लाख गेले येड्या. 13 लाख तुला वाटतं लोक माझ्यावर प्रेम करता नाही. पडले झालेल्या खर्चाला पडलेल्या मताने भाग. खांडाला किती गेले, रशाला किती गेले, फुलीला किती गेले, सभेला किती गेले, डिजिटलला किती गेले, फ्लेक्सला किती गेले, सगळी टॅली मार. तुला पडलेल्या मताने भाग. जी बाकी उरलती तुझी त्या गावातली लायकी. 960 रुपये फुली पडली तुला. 960 आणि तू म्हणतो लोक मला मानित्या. लोक बापाला मानिन तुला का आला मानतील. लोकांनी बाप उचलून आपटला तुला लाला मानते. लोक फक्त तोंडावर गोल बोलतात, मागे पुढे कामच दाखवतात. जन हे तुझा देवीला बायको जाळणारी माणसं आहेत. GCPला पैसे नाही दिले म्हणून बायको जाळणारी माणसं आहेत. हुंडा अपुरा राहिला म्हणून बायको जाळणारी माणसं आहेत. पुढे सांगा
बायकोने दळायला पाठवलं तर दळण विकून दारू पिणारी माणसं आहेत. दळण विकून. हे प्रेम बीम काही नाही महाराज. ह्या सगळ्या लबाडे शेवटी देवच सत्य आहे. पहिले ज्ञान आलं. आता वाक्य सांगायचं राहिलं. अज्ञानाची मुळी तोडा, अंकाराचं खोड कापा आणि नामाच्या कुऱ्हाडीनं विकाराच्या फांद्या डाळा. विकार डाळा. विकार डाळले का तुमचं ज्ञानाचं झाड तयार होईल आणि ते ज्ञानाचं झाड टिकलं पाहिजे. या मुलाला पखवाद वाजवण्याची कला दिली, सांभाळता आली पाहिजे. मला बोलण्याची कला दिली, पेलवली पाहिजे. आणि देव तुम्हाला देतो पण पेलवत नाही. बापाची जमीन विकून जगणारी माणसं आहेत. स्वतः कमावली नाही गाजर, गाडी घेतली ना हायवेच्या 2 गुंठे विकली. काय पराक्रम केला नालायकाला. सांगायला सुद्धा लाज वाटत नाही. बापाची जमीन विकतो, गाडीवर येतो. दादांची कृपा. बापाची जमीन विकली. पुढे सांगा तुम्हाला, इस्टेट कमावता आली नाही तर कमवू नका, पण बापाची तरी विकू नका. कमवा. कष्ट करायचे नाही, काय नाही. फुकाट खायची सवय लागली. फक्त कामं करायचे नाही, बोंबलं धिंडायचं, कामं करायचे नाही. आणि बघ पुन्हा आता कसं बी तुम्हाला पाऊस चांगला आहे, सोयाबीन चांगली निघल. पण तुम्ही जर लग्नात मुली धिंडाता गावात शेती कोण करीन? शेतकरी कामच करीत नाही महाराज. बाप झालाय कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. हा क्या कपाशीत गावात. हे नुसते बोंबलं धिंडत इकडं तिकडे क्वार्टरसाठी युवक तरी दिली नाही. आणि त्याचा बाप नालायक बांधावर उभा राहतो. काय गवत आहे, इळा घे कापना नालायक. त्याचं शिंगरू. शेतीला नियोजन नाही. मग तो बाप हलकट. या गवताला उपाय काय? त्याचा पोऱ्या म्हणतो विकल्याशिवाय पर्याय. आणि भाषणासारखं भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहे. आता काय अडचण आहे? इंग्रज गेल्यापासून भविष्यात चाललंय. नुसती लोक नादी लावायची महाराज, नुसती लोक नादी लावायची. आणि समाज हा गुलाम झाला. आता तुम्ही एवढे माझ्या पुढे रंगले. आता एखादा मोठा माणूस खासदार बिद्दार आला, चालले त्याच्या मागं. इंद्रिकत गेला उरच. समाज पागल आहे. त्याला इंद्रिकत गेले. त्याचं काही मजे. या तुम्ही बुट चाटून जगता म्हणून तुमची समाजातली किंमत कमी झाली. तुम्हाला हे वापरून घ्यायचे लोक, फक्त वापरून. अजून 5 वर्षांनी जर एखाद्याला लोकनियुक्त सरपंच व्हायचं असेल तर जमीन विकल्याशिवाय होता येणार नाही. तुम्ही ह्या लोकांना इतक्या सवयी लावून ठेवल्या महाराज की विद्वान माणसं ग्रामपंचायती सोसायटीत उतरत नाहीत. सेवानिवृत्त न्यायाधीश आहे का ग्रामपंचायतीचे सदस्य? सरकारी वकील आहे का? प्राध्यापक, प्राचार्य, CA ही लोक उतरत नाहीत ग्रामपंचायतीत. का? ही माणसं जमून देत नाही. ही मधली जी टोळी आहे ना, एक तरी कीर्तनकार महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्य आहे का? नाही. त्याला निवडूनच येणार नाही. त्याला म्हणते तू टाळकूट, आम्ही खांदा आणतो. या लोकांना सवय लावल्या महाराज तुम्ही. सवय 2-3 महिने पाजणे, चहा पाणी करणे, जीव घालणे, 100-50 देणे. तुम्ही लोक बाजूला नेली आणि तुमच्या सत्ता भोगल्या. तुम्ही ह्या लोकांना नाद लावलाय. क्वार्टर द्यायची, बाटली द्यायची, गाडी द्यायची, फिरवायला लावायची. तुम्ही यांचा वापर केला आणि तुम्ही त्यांचं आयुष्य बर्बाद केलं. तुमचं काय? बरं तुम्हाला चान्स नाही ना परत. त्यामुळे तुम्ही समाजाचं वाटोळं केलं आणि तुम्ही स्वतःला समाजसेवक म्हणता म्हणजे किती विचित्र देऊन. आणि तुम्हीच म्हणता आम्हाला विकासाची कामं करायची. आम्ही महिलांना पदर घे म्हणलं तर लोक म्हणत्या महिलांच्या भावना दुखावल्या.
आणि चित्रपटामध्ये महिला दारू पिऊन 25 गाड्यांना उचलून आपटी ती कोणी बोलत नाही. 7-8 गडी बलात्कार करतात, कोणी बोलत नाही. चित्रपटात बाई आवर अन्याय केला जातो, कोणी बोलत नाही. बाई गाड्यांना हाणते, 15 गडी उचलून आपटी ती एक बाई सिनेमात. लोक म्हणते ती ऍक्टिंग आहे. आणि आम्ही मरायला लागलो खरं बोलू बोलू तर आमच्या तासून ठुकीता. हा कोणता नियम? आम्ही जर बोललो तर तुम्हाला राग येतो. चित्रपटात नटी 90 हाणते, डान्स करते, केवला भोवती बाई फिरते, 200 माणसं जीप काढू काढू तिच्या गाण्याभोवती नाचतात आणि समाज डोळे झाकून पाहतो तरी माणसं म्हणतात ते समाज बदलवण्याचं चित्र आहे. आणि मी आता एवढा तळतळीनं बोलतोय, तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं इतका बोलतोय, तरी आम्ही तुम्हाला शिवून वाटतो म्हणजे कोणता न्याय? मारामारी कुठे शिकले पोरं? कितीला आहे तू? हा 12वी सायन्सला आहे ना? सायन्सला आहे तू? याला सायन्स आहे का? सायन्सला आहे. शिमीला होता का मराठीला? आता सायन्सला फिजिक्स आहे तुला? फिजिक्स आहे का? केमिस्ट्री आहे का? मॅथ आहे का? मॅथ पार्ट 1, 2 आहे का? आहे का? फिजिक्स आहे तुला? एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड बारावी सायन्सला जणू एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कन्वर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज कॉल्ड परत नाही, इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन इन फिजिक्स. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called energy law of conservation in physics. Newton's third law of motion. Correct? तू कितीला आहे? हा CL आहे. हा मग बरं आहे. तू कितीला आहे रे? तू कितीला आहे? हा तू रे? नवी सेमी का मराठी? इंग्लिश मीडियम नाही का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist had the 3 rules. What is the name of that scientist? शिमीला कोण आहे रे? तर शिमीला तू कितीला आहे बऱ्या? तू कितीला आहे? 6वी 10वीला आहे तू आता. शिमी का मराठी? हा शिमीला आहे का मराठीला आहे? शिमीला आहे का? चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. In first chapter, one scientist has the 3 rules. What is the name of that scientist? Wrong. Newton and 9th standard and Kepler and 10th standard. Kepler first law, Kepler second law and Kepler third law. In chapter number 1, paper number 1. In chapter number 4, one diagram is as follows. What is the name of that figure? कोणाचा? शिकवलं नाही अजून? आता 15 दिवस 6 महिने आले काय? चौथ्या प्रकार तू ॲक्युरेट उत्तर दिलं मला. शिकवलंच नाही भाऊ तू. असं पाय तू कितीला रे? नवी. हा तू कितीला रे? हे बऱ्या तू कितीला आहे? कितीला आहे तू? हा 3री 2री. तू रे? 12वी. तू 3रीला आहे का? बापा 2री. मग तुला काही करायचं काय काम आहे? 2 वर्ष बंदच होती काय? तू कितीला आहे रे? 7वी. बापाच्या बायको श्रीमतीमा म्हणतात. तू विचार मला बाप कोणला म्हणतात? काय म्हणतात रे बापाच्या बायकोला? हे बरे बापाच्या बायकोला काय म्हणतात? कारण आणि आईच्या आईला आजी. इथून सुरुवात.
आणि लोक म्हणतात इंदुरीकर काही बोलत ए बऱ्या ते सैरट म्हणलं गाणं कोणतं ते झिंगाट करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे झिंगाट मध्ये आरसी करेक्ट. उभा राह तो परे बोल नका रे बाकीचे तो परे परशा करेक्ट. आणि आता इथे नवीन गाणं आलं कोणतं रे पुष्पा. ते वाक्य काय झुके का नाही चाला करेक्ट. आणि आता इथे नवीन आलंय कोणतं रे ते आला आली झुमकेवाली करेक्ट. आला पाटलाचा करेक्ट. त्यानं घाटात केलाय मला आता जाग्यावर मरण यावा मी ह्या पोटी जन्माला यावा. ही स्थिती ही एवढी वाईट स्थिती आहे लोकांची. आणि लोक म्हणतात काही बोलतो तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. आपल्या बालाजी ग्रुपला पहिलं काम करायचं आहे. शालेय परिसरात विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे. 2 एक व्यक्ती एक झाड ही संकल्पनाच राबवली गेली पाहिजे. आणि 3 लग्नांमधले सत्कार बंद करून शाळा डिजिटल झाल्या पाहिजे. सगळ्या शाळा सत्काराचे फेटे बिटे बंद. लग्न साधे केले तरी मुलं होतात. आणि मन भक्ती केली पाहिजे. देव बोलला नामदेव महाराज, देव हसला नामदेव महाराज. नामदेव महाराज म्हणतात तुम्हाला देव मिळवायचा आहे का कारण तुम्हाला मार्गदर्शन आहे का तरुण तडफदार माणसात आहे. अनवणे महाराजांचं म्हणजे तरुण तडफदार मार्गदर्शन. पण आपल्याला बदल करणे काळाची गरज आहे. लग्नांमधले सत्कार बंद, शाळा डिजिटल करणे. आणि प्रत्येक गावातल्या पुढाऱ्याने जर गावातल्या शाळेकडे लक्ष दिलं तर बाहेर मुलं घालायची गरजच नाही. गावातल्या शाळेत दर्जा चांगलाच आहे. पण आपल्या शाळा कुठल्या पार्ट्यांमध्ये ह्या पार्टीची शाळा त्या पार्टीचा सरपंच त्याच्यामुळे झालं वाटलं. गाव म्हणलं का तुकडोजी महाराजांच्या शब्दानुसार पक्ष नको पहिला गाव विकास पाहिजे. कौतुक करा ह्या मंडळाच्या अध्यक्षांचं सचिवांचं एवढं मोठं सुंदर नियोजन केलंय. या कार्यक्रमात संयोजक आहे, ग्रामस्थ आहे, व्यवस्थापक अध्यक्ष मनीजी अग्रवाल आहे, अभय जैन आहे, कार्यक्रमाचे अन्नदान अशोक अग्रवाल आहे. या सगळ्या मंडळींना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. Oh
कृपया सर्वांनी शांततेत जावे. गणेशची धुंद आहे. सर्वप्रथम मी श्री हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज व जिल्हा पोलीस अधीक्षक कळासने साहेब यांचे मनपूर्वक सर्वांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या सगळ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले. तसेच आपल्या सगळ्यांच्या उपस्थित मंडळीचे ही अभिनंदन करतो की आपण या प्रबोधन कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी दूर दूरून मोठ्या संख्येत मन लावून उपस्थिती दर्शवली. तसेच आयोजन समिती व जय गुरुगणे जिनिंग टीम, पोलीस बंदोबस्त, ट्रॅफिक बंदोबस्त, शाळकरी मंडळी, शेतकरी बांधव, आडत व्यापारी बांधव, बालाजी ग्रुपचे, चिखलीचे सगळे सन्मान्य सदस्य व त्यांची सगळी माणसे, स्टाफ, ड्रायव्हर, शिपाई,